गुड मॉर्निंग स्टूडेंट ऑल ऑफ यू। आज आपण इयत्ता 12वी मधील तिसऱ्या प्रकरणातील भारतातील गरिबी आणि विकास त्यामधला पहिला पॉइंट अभ्यासला, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण। आता दुसरा मुद्दा आपला आहे आत्मनिर्भरता। मग आत्मनिर्भरता म्हणजे काय किंवा आत्मनिर्भरता कशाला म्हटलं जाईल? भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडला जातो। भारताचा राष्ट्रीय चळवळीचा जो संबंध आहे, राष्ट्रीय जी चळवळ घडून येते त्या चळवळीचा संबंध आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेशी जोडला जातो किंवा जोडण्यात येतो। मग आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजेच भारताचे आयात पर्यायी धोरण। जेव्हा भारताचे आयात पर्यायी धोरण आपण उपभोगतो किंवा आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजेच काय ठरवलं जातं की भारताचे आयात पर्यायी धोरण, यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला। आता भारताचे जे स्वदेशी कारखाने आहे यावर उद्योग विकसित करण्यावर भर अधिक देण्यात आला व भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली, पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्राशी उद्योगासाठी वापरण्यात आली। भारताने जी राष्ट्राकडून आर्थिक मदत घेतली ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी वापरण्यात आली। जे सार्वजनिक क्षेत्र होते त्या सार्वजनिक क्षेत्रासाठी वापरण्यात आली किंवा तिचा उपयोग सार्वजनिक क्षेत्रासाठी करण्यात आला। जेव्हा याचा उपयोग सार्वजनिक क्षेत्रासाठी करण्यात आला तेव्हा प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी त्याचा वापर म्हणून उपयोगात आणण्यात आला। भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा जर आपण एक विचार केला तर भारताची जी राष्ट्रीय चळवळ आहे ही आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेशी जोडली गेली आहे किंवा आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेशी निगडित आहे। त्यानंतर आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण। एक जर आपण पैलूचा त्याच्यात विचार केला तर याचं धोरण म्हणजेच भारताचे आयात पर्यायी धोरण। मग भारताचे स्वदेशी कारखाने उद्योग विकसित करण्यावर भर देण्यात आला। मग भारताचे जे स्वदेशी कारखाने होते या स्वदेशी कारखान्यावर अवलंबून उद्योग विकसित करण्यात आले। जेव्हा विकसित कारखान्यावर भर देऊन त्या विकसित स्वदेशी उद्योग विकसित करण्यावर भर देण्यात आला किंवा जास्तीत जास्त त्याला महत्त्व देण्यात आले। मग भारताने जेव्हा इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली, आपल्या भारताने जेव्हा इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेण्यात आली तेव्हा सर्वात जास्त सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी ती मदत वापरण्यात आली। मग यानंतरचा तिसरा मुद्दा आहे समाजाची समता आणि सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती। आता समाजाची जी समता आहे व सामाजिक न्याय जेव्हा आपल्याला मिळतं म्हणजे सामाजिक न्याय असणारी जी समाजवादी पद्धती आहे या पद्धतीचा अभ्यास आपण आता करणार आहोत। मग भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला। भारताने काय केलं? विकासासाठी, आपला विकास घडून आणण्यासाठी भारताने विकासासाठी नियोजनाचा समाजवादी दृष्टिकोन स्वीकारला। त्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली। नियोजन आयोग आहे याची निर्मिती सुद्धा भारताने केली। नियोजनाचा जेव्हा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला, मग यासाठी जेव्हा आपल्याला नियोजन करायचं आहे हा जर दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला तर त्यासाठी त्यांनी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली, निर्मिती करण्यात आली, म्हणजेच काय स्थापना करण्यात आली। मग नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते। मग नियोजन करायचं जर असेल, नियोगाची निर्मिती जर त्यांनी करायची असेल तर नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी मग पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित ठरवले। जेव्हा मग पंचवार्षिक योजना ठरवले त्यावेळेला काय झालं की खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले। मग खाजगी जेव्हा पंचवार्षिक योजना तयार करण्याचं ठरवलं त्यावेळेला खाजगी क्षेत्राच्या ऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला अधिकाधिक महत्त्व देण्यात आले। मग भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मितीवर करण्यावर आधारित आहे। मग भारताची जी समाजवादी संकल्पना होती ही संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देऊ लागली आणि तसेच मग रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे असं भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा एक मार्ग स्वीकारण्यात आला। मग जेव्हा हा मार्ग स्वीकारण्यात आला तेव्हा 1960 व 70च्या दशकामध्ये
काही बदल घडवण्यात आले. मग 1960 व 70च्या दशकामध्ये जे बदल घडून आले तेव्हा 1960च्या दशकात शेती विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. मग शेती विकासावर 1960च्या दशकामध्ये जेव्हा शेतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले, मग त्या काळात भारतात हरित क्रांती निर्माण झाली. 1960च्या दशकामध्ये शेतीवर विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आणि जेव्हा शेतीवर विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले त्यावेळेला भारतामध्ये त्याच काळात हरित क्रांती निर्माण झाली किंवा हरित क्रांती उदयास आली. मग यानंतर 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. 1960 आणि 70च्या दशकामध्ये काही बदल घडले. 1960च्या दशकामध्ये जेव्हा बदल घडून आले तेव्हा शेती विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आणि जेव्हा शेती विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले त्यावेळेला त्या काळात भारतात हरित क्रांती उदयास आली किंवा निर्माण झाली. मग 1980चा जो दशक होता किंवा 1980चा जो काळ होता या काळामध्ये भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले किंवा आर्थिक संकट पेलावे लागले. मग यावेळेला भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हती. म्हणजे 1980चा जो काळ होता यावेळेला भारताचे सार्वजनिक जे क्षेत्र होते ते चांगली कामगिरी करू शकत नव्हते किंवा ते तेव्हा उपक्रम वगैरे जे होते ते त्यांचे कामी पडत नसतील किंवा त्याचा फायदा पुरेसा तसा होत नव्हता. म्हणजेच काय की सार्वजनिक क्षेत्र जे आहेत ती त्यांची चांगली कामगिरी करू शकत नव्हते. मग त्यावेळेला दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठी उपक्रम फलदायी ठरत नव्हते. मग कल्याणकारी राज्याला जे आपण प्रोत्साहन देण्याचे एक महत्त्वाचा रोजगार निर्मिती करण्यावर आधारित जो करण्यात आला होता मग हा फलदायी उपक्रम जो आहे हा फलदायी ठरत नव्हते. मग त्यामुळे काय झालं की भारतीय राज्यघटनेच्या पंचायत राज घटना दुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले. मग त्यानंतर ते देखील फार यशस्वी झाले नाही व भारताला या आर्थिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताला त्यावेळेस काय करण्यात आलं, निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्यात आले किंवा झाले. भारताचे घटना दुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले आणि त्यानंतर फार यशस्वी झाले नाही. विकेंद्रीकरण झाल्यानंतरही फार असे महत्त्वाचे यशस्वी झाले नाही. मग भारताला या आर्थिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणे भाग पडत होते. मग यावेळेला भारत 1980च्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय निधीकडून कर्ज घेणे भाग होते किंवा कर्ज त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून त्यांनी कर्ज घेतलं किंवा भारताने कर्ज घेतलं. मग भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली याच्यातील संबंध समजून घेतला. मग भारताने नेहमीसाठी काय केलं की आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यासाठी संबंध तो समजून घेतला. म्हणजे भारताची जी आर्थिक वाढ असेल आणि समाजातील लोकांची राहण्याची जीवनशैली जी आहे म्हणजे आर्थिक वाढ आणि लोकांची जीवनशैली यातील भारताने संबंध समजून घेतला. जेव्हा मग संबंध समजून घेतला त्यावेळेला आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व दिले गेले. जेव्हा मग संबंध समजला गेला तेव्हा आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व देण्यात आले. ज्या वेळेला सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व दिले गेले त्यावेळेला गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिले. आणि त्यानंतर भारत सरकारने गरिबीच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम योजले गेले. भारताने नेहमी करता मग गरिबींच्या मदतीसाठी समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम विविध उपक्रम राबवण्यात आले किंवा योजले गेले. मग याकरताच भारताच्या विकासाचे धोरण या काळात किंवा या काळानुसार बदलत गेले. मग 1980 नंतर जी अडचण आली त्याच्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतले आणि मग नेहमी करता भारताने लोकांची जीवनशैली आणि आर्थिक वाढ यातील संबंध समजून घेतला. आणि जेव्हा हा संबंध समजून घेतला
त्यावेळेला आर्थिक विकासाच्या जोडीला सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व देण्यात आले आणि मग गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिले आहे व भारत सरकारने गरिबीच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम योजले गेले। मग भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदलत गेले। मग भारताचा जो विकास होता, मग या विकासाचे जे धोरण होते हे काळानुसार परिस्थितीनुसार सतत बदलत गेले। मग या बदलत्या काळानुसार बदलत्या परिस्थितीनुसार जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणावर पडत गेला। मग जसा जसा हा भारताच्या विकास धोरण जो होता हा काळानुसार बदलत गेला, त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलाच्या तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणावर पडला गेला। मग विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये काय करण्यात आले की टप्प्याटप्प्याने सार्वजनिक क्षेत्र उद्योगाच्या माध्यमातून सरकारची भूमिका महत्त्वाची होती। मग सार्वजनिक क्षेत्र जे आहे हे टप्प्याटप्प्याने सरकारसाठी महत्त्वाचं ठरू लागलं किंवा सार्वजनिक क्षेत्राची भूमिका ही सरकारसाठी महत्त्वाची ठरू लागली। आता 1980च्या दशकामध्ये हे धोरण बदलत गेले। मग या काळात विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल 1980च्या दशकात केले गेले होते। 1980च्या दशकामध्ये काही बदल करण्यात आले होते की जे 1991च्या पुढील काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली। मग पुढील काळामध्ये 1991च्या पुढील काळामध्ये आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली किंवा सुरुवात झाली। आता या ठिकाणी आपण थांबू आणि यानंतरचा जो भाग आहे पूर्वी विकासाच्या समाजवादी प्रतिमा सोडून देण्यात आली, हा जो भाग आहे हा आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासू। धन्यवाद।